कडाक्याच्या थंडीनं अवघे नाशिक गारठले आहे। या अनुषंगानं जेलरोड परिसरातील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 49 मधील विद्यार्थ्यांसाठी मायेची ऊब देणारा उपक्रम माजी नगरसेवक विशाल उत्तम संगमनेरे यांच्या पुढाकारातून राबविण्यात आला। अण्णांच्या मायेची ऊब या संकल्पनेतून शाळेतील तब्बल 1000 विद्यार्थ्यांना उबदार स्वेटर्सचे मोफत वाटप करण्यात आले। दसक पंचक येथील कार्यक्रमात माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या हस्ते स्वेटर वाटप करण्यात आले। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, पालक, सामाजिक कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी जाणवत असून अनेक गरजू विद्यार्थ्यांना उबदार कपडे खरेदी करणं शक्य होत नाही। अशा परिस्थितीत महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळालेल्या या स्वेटरमुळे त्यांच्या थंडीपासून बचाव होणार असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली गेली असल्याचे विशाल संगमनेरे यांनी सांगितले। मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी आपले लाडके आमदार राहुल भाऊ यांचे प्रभाग 18 तर्फे मी स्वागत करतो। दुसरी गोष्ट अशी की राहुल भाऊंनी आम्ही फक्त एकदाच राहुल भाऊंना भेटलो आणि राहुल भाऊंनी आमच्या एका शब्दावर सगळ्यांचा मान ठेवून आम्हाला सांगितलं की तुम्हाला मी 50 लाख रुपये आता आणि 50 लाख रुपये त्याच्यानंतर तसे काम चालू त्याच्या हिशोबाने देईल आणि त्याच्यात अजून जास्तीत जास्त किती बी निधी लागो तुम्हाला तुमच्या हिशोबाने डिझाईन करा, तुमच्या हिशोबाने सगळं बनवून मी तुम्हाला तो निधी अवेलेबल करून देईल आणि मी तुमच्याबरोबर 100% तिथल्या कुठल्या पण डेव्हलपमेंटमध्ये मी तुमच्याबरोबर आहे असं त्यांनी शब्द दिला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि मी राहुल भाऊंचे सर्व आमच्या प्रभाग 18च्या आमचे नगरसेवक सगळ्या जणांच्या तर्फे मी भाऊंचे लाख लाख आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि आम्हाला मी स्वतःला नशीबच होतो की आम्हाला असा आमदार भेटला की ज्याने आजपर्यंत माझा आणि आमच्या प्रभागाच्या कुठल्याही प्रॉब्लेमचा एक शब्द बी आमचा पडू दिला नाही, आमचा मान ठेवला। त्याच्याबद्दल राहुल भाऊंचे लाख लाख आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र। या उपक्रमामागे एक हृदयस्पर्शी घटना आहे। काही दिवसांपूर्वी विशाल संगमनेरे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरून काही विद्यार्थी थंडीमध्ये स्वेटर विणत जात असल्याचं त्यांच्या लक्षात आले। त्यांनी त्या विद्यार्थ्यांना थांबवून आपुलकीनं चौकशी केली असता आर्थिक परिस्थितीमुळे स्वेटर खरेदी करणं शक्य नसल्याचं समोर आले। त्या क्षणीच त्यांनी निर्णय घेत जेलरोड येथील मनपा शाळा क्रमांक 49 मधील सर्व विद्यार्थ्यांना स्वेटर देण्याचा संकल्प केला। आज त्या संकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत शाळेतील संपूर्ण 1000 विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले। स्वेटर मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून उपस्थितांचेही डोळे भरून आले। पालक आणि शिक्षकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत संगमनेरे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले। आज रोजी पंचक येथील शाळा क्रमांक 49 मधील 1000 विद्यार्थ्यांना विशाल संगमनेरे यांनी त्यांच्या मायेची ऊब या कल्पनेतनं सर्व विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप केलं। यामध्ये अण्णांना ज्या विद्यार्थ्यांना थंडीचा जो त्रास होत होता तो कुठेतरी त्यांच्या मनात आणि तो जाणवला आणि म्हणून त्यांनी या दातृत्वाच्या भावनेतनं या सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ त्या ठिकाणी मदत केली। आणि आता हल्लीचे थंडीचे दिवस आहे, या थंडीमध्ये मुलांना येताना शाळेत दुरून येताना खूप त्रास होत असतो आणि याची कुठेतरी दखल अण्णांनी या ठिकाणी घेऊन या सर्व गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्वेटर वाटप केलं। खऱ्या अर्थानं त्यांच्या या दातृत्वाचं कौतुक आम्ही सर्व शिक्षक वृंद या ठिकाणी करतो आणि यापुढेही अण्णा असेच त्या ठिकाणी आपलं दातृत्व कायम ठेवतील असे या निमित्तानं मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। धन्यवाद। आमच्या शाळेत विशाल अण्णा संगमनेरे यांच्या माध्यमातून 1000 शालेय विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले। स्वेटर वाटप करण्याचा एकच उद्देश आहे का अण्णाही अशा प्राथमिक शाळेत अण्णांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी काय आवश्यक आहे याची दखल अण्णांनी पहिल्यापासून घेतलेली आहे। थंडीच्या दिवसात विद्यार्थ्यांचे हाल होतील या एका संकल्पनेतून सुद्धा अण्णांना एवढा मोठा विचार आला की अण्णांनी जसं मायेची ऊब तशा विद्यार्थ्यांना थंडीतून बचाव कसा करता येईल यासाठी अण्णांनी 1000 स्वेटर वाटप केले आणि मी त्याच्या या चांगल्या उपक्रमाचे खूप आभार मानतो व त्याच्या हातून अशाच उपक्रम घडत राहू ही सदिच्छा व्यक्त करतो। माजी नगरसेवक विशाल संगमनेरे हे नेहमीच समाजातील गरजू घटकांसाठी संवेदनशीलपणे विचार करून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि मानवतावादी उपक्रम राबवित असतात। त्यांच्या अण्णांच्या मायेची ऊब या उपक्रमामुळे थंडीच्या दिवसात विद्यार्थ्यांना मिळालेली ही ऊब केवळ स्वेटरची नसून माणुसकीच्या जिव्हाळ्याची असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे।
प्रतिनिधी प्रशांत जेजुरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड.